इकडं फराळाला चालू केलेला आहे. रवा घेतला आहे भाजायला आणि चला म्हटलं आता 2 ॲटम करून घेऊया. रवा लाडू आणि बेसन लाडू करायचे. इथं 1 किलो घेतलेला आहे रवा. तूप 1 वाटी घेतलेला आहे आणि शुद्ध गाईचं तूप आहे वापरते मी. रवा नुसतंच भाजून घेणार आहे. थोडासा 1 चमचा फक्त तूप टाकलं आहे. वेलची पूड करून घेतलेली आहे. थोडीशी साखर टाकून वेलची न सोलता जरी करून मग ते बारीक करून घ्यायचं. चाळणीनं चाळायचं आणि ते जे चाळणीनं चाळलेलं असतं वरचा जो निघालेला असतो त्याचं कवर ते चहा पावडरमध्ये टाकायचं. आणि हे आहेत काजू तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इथं तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. छान असा रवा परतून घेणार आणि 1 किलोचे करणार आहे. 1 किलोला रवा 1 किलो नाही, अर्धा किलो रवा असणार आहे. आणि हाय दुपारचं इथं रवा चांगला भाजून घेतलेला आहे, असा लालसर गोल्डन कलरवर. आणि तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि ते आपल्या ह्याच्यामध्ये काजू टाकायचे. जे बारीक केलेले काजू आहेत ते टाकायचे आहेत गरम तुपामध्ये, जे फ्राय होतात. आणि 1 वाटी बरोबर जे तुपाला वाटी घेतली होती ती 1 वाटी बघून दूध घ्यायचं आहे. दुधाचा नुसता शिंपोडा मारायचा आहे. अर्धी वाटी घ्यायचं. ही वाटी अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे. अर्धी वाटी दूध घ्यायचं आणि इथं तूप चांगलं गरम होऊ द्यायचं. आणि गरम झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं लाडूमध्ये. आणि दूध पण चांगलं गरम करून घ्यायचं. इथं दूध ठेवलेलं आहे गरम करायला. आणि हे चांगले 15 दिवस लाडू टिकतात. आणि मला पाकातले आवडत नाही, या अशा पद्धतीनं मी करते लाडू आणि छान पण होतात. आणि पिठी साखर घालत नाही या लाडूमध्ये, साखर घालायची आहे लाडूमध्ये. खूप छान टेस्ट अशी येते. टेक्स्चर खूप म्हणजे जिभेवर अशी विरघळणारे असतात. नेहमी वर्षाला विकतच घेते, पण ह्यावेळी कसं धावपळीत आता म्हटलं जाऊ देत, थोडंसं क्वांटिटीमध्ये मला पाहिजे होतं त्यामुळं घरीच करायला घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थित सगळं ताप गरम करून घ्यायचं. आता तुपाला बघा चांगली उकळी आलेली आहे. गाईचं शुद्ध तूप आहे. चला आता तूप नसेल तर डालडा पण चालतो. आता जशा प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार आवडीनुसार आहे ते. आणि दूध पण चांगलं उकळी आल्यानंतरच घ्यायचं आहे दूध, कारण टिकायला आपले चांगले असतात लाडू. दूध चांगलं गरम झाल्यावरच घालायचं. ज्याला पाकातले नको असतील त्याने असे करायचे. आता इथं अर्धी वाटी घेतलेलं आहे दूध आणि इथं तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. ते आता वेलची पावडर करून ठेवली होती ती मिक्स करून लाडू बनवून घ्यायचे आहेत. आता सर्व तूप गरम केलेलं आपण घालून घेऊया.
गरम गरमच चांगले वळले जातात. आता ह्याच्यामध्ये दूध पण, कारण साखर विरघळली जाते त्यामुळं पटकन आपले लाडू गरम गरम असतात ते वळून घ्यायचे, वळले जातात चांगले. ह्यामध्ये दुधाचा थोडासा जसं लागेल तसं टाकायचं आहे, आपल्याला हवा असेल तरच टाकायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता असे लाडू लागतील तसं आपली त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आणि मग मळत राहायचं, वळून घ्यायचे आहेत. चालू केला. रव्याचे लाडू करून घेतले. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. वांग बटाटा भाजी, चपाती, फोडणीचा भात, मस्त शिळ्या भाताची फोडणी दिलेली आहे. आणि चालू आहे आता जेवण. आम्ही दोघंही करत आहोत जेवण. सिद्धेश त्याच्या कामाला गेला आहे बाहेर, तो येईल आणि त्यानंतर जेवेल. सकाळी त्याचा नाश्ता झालेला असेल. चला आता जेवण करून घेतो आम्ही आणि मग परत लागतो. मैदा आणायचा विसरले त्यामुळं त्यासाठी राहिलं परत मळायचं पीठ. आता जेवण झाल्यावर मळून घेणार आहे. गाडी धुवालेत. दारात रांगोळी वगैरे घातली आणि आता चला करंजीसाठी मळून ठेवणार आहे पीठ. आणि चपाती पहिला करून घेणार आणि कपडे लावायचे आहेत वरती. ते आता दुपारी लावणार कपडे, कारण सगळं आवरल्यावर, करंजीचं वगैरे आवरल्यावर. आणि असाही आजचा दिवस सुरुवात आता झालेली आहे. दारातलं सगळं आवरलेलं आहे छान असं. लसूण वगैरे चिवड्या, चकलीचं पण वाळत घालायचं, पण थोडंसं आभाळ आल्यासारखं झालं आहे. ते काय आता सावलीत जरी वाळवलं तरीसुद्धा चालतं आहे चकलीचं. म्हटलं करून घेऊया चला. हे लाडू करून घेतले रात्री, मग आता बाहेरच ठेवून घेतले, म्हणजे आता सकाळी भरायचे ते डब्यात. मैदा आणायला पाठवला होता यांना, घेऊन आले. आता चाळायची गरज नाही कॅन्टीन.
चांगलं अर्धा किलो रव्यासाठी करंजीसाठी अर्धा किलो खोबरं सारणासाठी घेतलेलं आहे आणि रवा भाजून ठेवलेला आहे काल रात्री. असं चांगलं गोल्डन कलरवर भाजायचं आहे खोबरं. आणि 2 वाट्या आता पिठी साखर घातलेली आहे, 2च वाट्या घालायची. आता खोबरं आहे अर्धा किलो, 2 वाटी साखर आणि ह्याच्यामध्ये आता वेलची पावडर पण टाकायची. आणि खोबरं चांगलं भाजल्यामुळं चव पण छान होते करंजीची. इथं वेलची पूड करून ठेवलेली आहे, म्हणजे ऐन वेळेस मला बरं पडतं म्हणून एकदमच करून ठेवलेली आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं, कुठेच गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. बाहेरून जे खोबरं आणतो त्याच्या पण मस्त होतं करंज्या, म्हणजे हे होतं. पोटा धुवून झाला तोपर्यंत जोराचा पाऊस आला आता बाहेर आणि शेणी वाळत घेतल्या होत्या त्या ते गाडी धुवत आहेत बाहेर. आणि माझ्या इकडे चालू आहे चपाती करायचं काम. शेवटची जी आहे ती छोटीशी करून घेतली चपाती. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. टेक केअर, काळजी घ्या. बाय.